आता आपण बघतोय ना ते आहेत कोकणातले जॅकफ्रूट फ्रेंच फ्राईज। आता आपल्याला अशोक काका सांगणार आहेत की त्यांनी हे कोकणातले फ्रेंच फ्राईज म्हणजे कच्च्या फणसाची भाजी कशी बनवली सांगा। बनवले नाही, आम्ही आणलंय जाऊन शेतात आमच्या, आणि तू आणलंय तर ते फोडलंय त्या कोयत्यात। कापो की बरको होतो? बरको होतो फणस, बरको फणस पण कच्चो होतो, कच्चो हिरवो। हा फोडलास आणि कोयत्याने फोडलंय आणि त्यातलं घर काढला आम्ही दोघांनी, बायकोन आणि मी। घरे काढला नाही, घर काढला नंतर मग चिरला, चिरून त्याचे बारीक पीस केलं, पीस करून त्यातले बी काढलंय, बी काढून त्याच्यावर तो भोताडा पण काढलंय। भोताडा म्हणजे त्याच्यावर ते बियेवरती साल असता एक, हा बरोबर, पांढरी साल असते, पांढरी साल असतात, ती काढलंय, त्याच्यावरती परत चिरून त्याच्यावरती परत साल काढला। आता तुम्ही त्या पांढरा साल काढलास आणि बारीक चिरलास, बारीक चिरले घर काढून त्याची भुतुरले बी काढले, बी काढून त्याच्यावरती साला काढले, आली 5 साला असत पुत्रवले, आणि त्या चिरून त्याचे 2-2 तुकडे केलं। बायको सांगतली का तुम्ही? बायकोकडे घर काढून दिलंय, तर त्याने 2-3 वेळा धुवल्या, धुवून त्याच्यात मग फोडणी केल्या, खोबऱ्या गोडा तेल, लसूण, कांदो आणि काय टाकलं गो, खोबरा, आणि त्याची फोडणी मसाला वरून टाकला, मसाला लाल मसाला, हळद टाकल्या आणि काय मीठ टाकल्या, ते बायकोन बनवला, ती मी आता पाणी वर टाकलं, पाणी असं नाही लागत, तयार होतो ना, त्याच्यामुळं कमी पाणी टाकलं, बरोबर असं। आणि मग ती भाजी आम्ही खाऊ घेतला, ती सगळ्यांना लय आवडली। होय, हे काय पोरांनी ताव मारलो, मी व्हिडिओ साठी थांबवला असा। जॅकफ्रूट फ्रेंच फ्राईज, याच्याबरोबर चण्याचं मस्त कालवण बनवलंय, आणि इथे ऍक्च्युली इथे हे जे तुम्हाला पांढरं दिसतंय ते घावणे होते, अच्छा ते अजय कोर्लेकरांनी बनवलेले, ओके, इथे ऍक्च्युली घावणे होते पण या ते मुलांनी संपवलेले आहेत।